हार्मोनल चेंजेस मुलींमध्ये लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सी नंतर खूप होतात आणि त्याचं रूपांतर बऱ्यापैकी आता महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं अनालिसिस आपलं हे आहे की आतापर्यंत असं म्हणायचे की 35 वर्षाच्या पुढे तुम्हाला मॅमोग्राफी वगैरे करावी लागेल, पण ठीक आहे आता तुमचं अराउंड 18-19 वगैरे बऱ्यापैकी सगळ्यांचं वय असेल किंवा 25 पर्यंत असेल तर इंटरनेटवरती तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असा एक हे येईल, तर त्याच्यामध्ये स्वतः कसं एक्झाम करायचं आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम वाटला, कारण नॉट नेसेसरी की कॅन्सर हा 30 मध्ये 40 मध्ये होईल. मी असेही पेशंट बघितले की ज्यांचा 18-19 वर्षात मुलींना कॅन्सर झालाय, ब्रेस्ट कॅन्सर. परत असं बघितलेलं आहे की अगदी 3-4 वर्षाच्या मुलाला ब्लड कॅन्सर झालेला आहे. त्यामुळं आजार हा कुणालाही होऊ शकतो. आपण तो त्याच्याशी म्हणजे जुळवून घ्यायला, म्हणजे स्वतः आपण हे अलर्ट राहिलं पाहिजे की आपली बॉडी काय सिग्नल देतीये. ती सेल्फ एक्झामिनेशन जी आहे ती म्हणजे पिरियड्सच्या आधी आणि नंतर किती दिवसांनी करायची वगैरे एकदम स्पेसिफिक आहेत ते. तो तुम्ही 100% अभ्यास करा आणि जरी तुमचं वय आता 18-19-20 असेल तरी पण दर महिन्याला हे एक्झामिनेशन जस्ट एक 5 मिनिटं म्हणून करत जावा. आणि सर्व्हायकल कॅन्सरचं म्हणाल तर बऱ्यापैकी लेट एजमध्ये होतं ते, पण आपल्या घरात आपली आई आहे किंवा आपल्या घरातल्या काकी वगैरे असतात, तर त्यांच्यामध्ये काही अबनॉर्मल सिम्पटम्स तुम्हाला दिसत आहेत का किंवा त्यांना त्रास होतोय का, तुम्ही ते सिम्पटम्स बघितले आणि ते जर मॅच होत असतील तर तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता, नाही आपण दवाखान्यात दाखवलं पाहिजे. आणि कॅन्सर हा आजार असा आहे की जेवढा तुम्हाला लवकर डिटेक्ट होईल तेवढा तुमचे सर्व्हायवल चान्सेस किंवा तुमचे ट्रीटमेंटचे चान्सेस हे जास्त असतात. कारण महिलांच्या बाबतीत म्हटलं तर म्हणजे गाठ जरी आली ब्रेस्टमध्ये तरी पण कुणाला सांगू, कुणाला दाखवू, मग दवाखान्यात ते डॉक्टर आहेत, मी कसं जाऊ, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा लोकांमध्ये असतात. मग असेल तर दुधाची गाठ असेल, कशाला जास्त विचार करायचा, आणि ती दुखत पण नाहीये. सगळ्यात महत्वाचं, कॅन्सरची गाठ ही दुखत नाही, ती नुसती वाढते. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल नाही दुखत नाहीये तर ती गाठ आपल्याला काही त्रास देत नाहीये, असं नाहीये. ती फायब्रॉइडही असू शकते, पण कॅन्सरची गाठ ही शक्यतो पेनलेस असते. कुठेही बॉडीमध्ये जर गाठ आली तर आपण दाखवू शकतो, लवकरात लवकर उपचार करू शकतो. जर अर्ली स्टेज डिटेक्शन झालं तर आपल्याला केमोथेरपी आणि रेडिएशन सुद्धा घ्यावे लागत नाहीत, फक्त ऑपरेशनमध्ये तुम्ही कव्हर होऊ शकता. पण माझं असं झालेलं की 3rd स्टेज उलटून गेलेली, कारण माझी जे आयडियल सिम्पटम्स आहेत, गाठ वगैरे असं काही नव्हतं, एकदम आतल्या बाजूला पॅच झाला होता जो हाताला लागतही नव्हता. फक्त मी बॉडी अनालिसिस स्वतः केलं म्हणून मी दवाखान्यापर्यंत पोहोचले. म्हणजे तो एक खूप मोठा प्रश्न होता की तुम्ही दवाखान्यात कसं काय आला, आणि मग नंतर कळालं की लिम्फ नोड पर्यंत पण इन्फेक्शन गेले. पण ठीक आहे म्हटलं, आता जे आहे आज कळालं, आज हो म्हणायचं आणि पुढे जायचं. मग नुसतं ट्रीटमेंट भरपूर जणांची होती, पण आपण समाजासाठी काय करू शकतो, अवेअरनेस काय करू शकतो, हे मात्र काम मी चालू केलं. बऱ्याचशा एनजीओ, बऱ्याचशा संस्था मला बोलवतात, अवेअरनेसवरती बोलते मी. लहान मुलांचं असेल, महिलांचं असेल, कॅन्सर अवेअरनेसचे मी काम करते मी. मॅडम बरं, आता म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मॅडमच्या बोलण्यामध्ये आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्तनाचा कॅन्सर, मी मगाशी बोललो त्यांना की पुरुषाला काय कशा पद्धतीचे कॅन्सर होत आहेत आणि स्त्रियांना कुठले होत आहेत. बार्शीला जे माझ्या नर्गिस हॉस्पिटल आहे, तिथले एक डॉक्टर आलेले होते आणि त्यांनी आम्हाला माहिती दिलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले योनीच्या मध्ये होणारे कॅन्सर, त्याच्यानंतर स्तनाचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर म्हणजे रक्तांच्या मध्ये असलेला कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, अशी कॅन्सरची वेगवेगळी रूपं आहेत. तेव्हा ही जी रूपं आहेत ना त्याच्याबद्दल म्हणजे कशी जन्माला येतात ह्याविषयी सांगता येत नाही म्हणतायत मॅडम. आता प्रश्न असा पडतो की आपण तर इतके किरकोळपणे बघतो, आपल्याला किरकोळ पद्धतीने आपल्याला बघतो की मला काय होते, मला कायच काम होणार नाहीये, मी तर धडधाकट आहे. पण काही गोष्टी घडत असतात आणि ह्या आता जशा मॅडमला जाणवल्या तशा अनेकांना जाणवल्या. त्याच्या अगोदरच आपण काळजी घ्यावी याच्यासाठी ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर मला पुन्हा जाता जाता काही मुलींनी आणि काही मुलांनी मोकळेपणानं बोलावं अशी माझी इच्छा आहे. तर मला असं नाही वाटत की मराठी विभाग प्रमुख आहे, मी इथे आयोजक आहे म्हणून मी बोलावं. तर तुम्ही कधी बोलणार, तुम्ही काही मनात ठेवू नका.
कारण बोल एक फक्त सांगायचं राहिलं की जसं मी म्हंटल की कॅन्सर का होतो याला कारण नाहीये, पण असेही काही कॅन्सर आहेत जसं की माउथ कॅन्सर आहे, तर तो इंड्युस्ड असतो. तुम्ही मावा खाताय, गुटखा खाताय, तंबाखू खाताय, हा मात्र परफेक्ट रिझन असतं. ठरवून तुम्ही स्वतःच्या शरीराला त्रास देताय आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. म्हणजे मी जर विचार केला, समजा मी तंबाखू खात नाहीये, मी दारू पित नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी, तरी मला का होत आहे? आणि फुफ्फुसाचा कॅन्सर आहे, सिगरेट स्मोकिंग जी मुलं जास्त करतात, तर ते थोडंसं इंड्युस्ड म्हणतो आपण, की तुम्हाला माहितीये की हे कॅन्सरच आहे तरी तुम्ही करताय. मग आमच्यासारखे निरपराधी लोक जी काही करत नाहीये तरी आम्हाला कॅन्सर होतोय. म्हणजे लोकांचं म्हणण्याचा पण दृष्टिकोन असाच असतो. म्हणजे मी काय दारू पीत, म्हणजे दारू कोण पिणार आहे ना, म्हणजे तंबाखू असेल, हे असेल, समाजामधलं सांगतेय. आणि दुसरं म्हणजे अजून एक अवेअरनेस असा आहे की हा संसर्गजन्य रोग नाहीये. म्हणजे मला एक मुलगी भेटलेली, एक 20 वर्षाची होती, आपल्या सातारमधलीच आहे. तर त्यांच्या घरामध्ये बोरवेल होती आणि लोक गावातली पाणी भरायला यायची, पण तिला कॅन्सर जेव्हा डिटेक्ट झाला तेव्हा गावाने पाणी भरायला यायचं सोडलं त्यांच्या घरी. म्हणजे बरं, हे आपलं साताऱ्यातली गोष्ट. पुण्यातली गोष्ट अशी आहे की माझ्या एका सरांना कॅन्सर झाला होता बँकेतल्या, तर त्यांच्या घरी कुठली बाई कामालाच येत नव्हती. तिने सगळ्या सोसायटीत सांगून ठेवलेलं की त्यांच्या घरी यांना बेडरिडन पेशंट आहे, कॅन्सर झालाय आणि कुणी जाऊ नका. म्हणजे अजून समाजात हेही माहिती नाहीये की संसर्गजन्य आजार नाहीये, मी तुम्हाला टच केलं म्हणून तुम्हाला तो होणार नाहीये. म्हणजे हे पण अवेअरनेस खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही गावोगावी जाऊन हा अवेअरनेस करतोय. मग ते हॉस्पिटल टायप असेल, एनजीओज असतील, आणि सगळ्यात महत्वाचं मी धडधाकट तुमच्या समोर दिसतीये ना, म्हणजे तुम्ही कॅन्सरमधून मात करून येऊ शकताय. आजार कुठला पण आपण कव्हर करायचा असेल ना, तो आपण मनातून काढला पाहिजे पहिल्यांदा, तर आपला आजार शरीरातून बाहेर निघेल. हे एक थोडंसं म्हणजे अवेअरनेस आपण कम्युनिटीमध्ये लक्षणं पण काय दिसत नाही. लक्षणं दिसतात. ब्रेस्ट कॅन्सर प्रतिकारशक्ती कमी होणे याची लक्षणं कोणकोणती समजा तुम्हाला जाणवली? प्रतिकारशक्ती कमी होणे म्हणजे आपण सारखं सारखं आजारी का पडतोय, आपल्याला ताप का येतो आणि चिल्स होतात. म्हणजे आपण ताप, थंडी ताप म्हणतो ना, असं खूप असं व्हायब्रेशन्स होतात. मग असा ताप तुम्हाला आधी आलाय का आलाय? ब्लड कॅन्सरचं तर पहिल्यांदा हेच असतं की सारखा कंटिन्यू ताप असणं, वजन कमी होणं. म्हणजे आपण कुठलाही एक्स्ट्रा काही करत नाहीये, पण आपलं सडनली एका महिन्यात 5-7 किलो वजन कमी होतंय. असं का होतंय? म्हणजे आपण अलर्ट राहिलं पाहिजे, कारण आपली बॉडी आपल्याला सिम्पटम देते, म्हणजे देतेच. ते सिग्नलच असते, सिग्नल असतो, पण आपण पर्पजफुली इग्नोर करतो. मग हे तुमच्याबद्दल नाही, तुमच्या घरातल्यांबद्दल पण तुम्ही अवेअर पाहिजे ह्या गोष्टी. आपल्या आईला हा त्रास होतोय किंवा बाबा गर्भपिशवी काढली आहे तरी सुद्धा ब्लिडिंग होतंय महिलांमध्ये, दॅट मीन्स की सर्व्हायव्हल कॅन्सरची सुरुवात आहे. सर्व्हायकल कॅन्सर सरासरी किती आहे प्रमाण त्याचं आपल्या सातारा जिल्ह्यात तुम्हाला काय नाही, म्हणजे असं म्हणतात की महिलांमध्ये एक 20 पेशंटमध्ये 2 ते 3 जणांना कॅन्सर होऊ शकतो, असा एक सरासरी रेशो होता. म्हणजे मागच्या 8-10 वर्षापूर्वी तो 20त 1 होता, आता तो 3 पर्यंत गेलाय. आता मुलींनी काय विचारा, कारण आपल्याला मोकळं व्हायचंय. तुम्हाला एक बोलण्यासाठी आपण आलोय, ऐकून घेण्यासाठी, कारण हे ज्ञान केंद्र आहे. आपल्याला एकमेकाला विचारायचं आहे. मी म्हणजे इथली स्टुडंटही आहे, त्याच्यामुळे काहीच हे करू नका. आपल्यापैकी कोण बोलते? प्रॉपर त्याला काय प्रश्न? कारण प्रश्न विचारला पाहिजे मुलांनी, प्राध्यापकांनी नव्हे. आमचा काळ गेला का? तुमच्यासाठी तुम्ही स्वतः. आणि ब्रेस्ट कॅन्सर मुलींमध्येच होतो असं नाहीये, मुलांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होतो. असंही होतं, जेंट्समध्ये सुद्धा होतो. कसं काय बरं? म्हणजे मी जेव्हा ट्रीटमेंटला होते ना, तर तेव्हा शेवटी सर ते सेल्स आहेत ना, कुठलाही असू द्या, तिथं कॅन्सरनी कुठे ग्रो करायचं हे कॅन्सर ठरवतो. आपण काय करू शकत. बोला, कोणाला अजून काय प्रश्न आहे? मी अशासाठी म्हणजे का माहितीये, तुमच्या माहित नसते तुम्हाला. आपलं काय झालं माहितीये का, ऐकूनच घ्यायचं नाही, सगळ्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे. कारण स्वतःच्या हितासाठी, स्वतःच आपलं नीटनेटकं ठेवण्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कॉलेजेस त्याच्यासाठी असते. त्यामुळे कॉलेजला अशी व्याख्यान होणं, चर्चा होणं, तुम्ही भाग घेणं, ह्याच्यासाठी आहे ना. तुम्ही बोलला नाही तर कसं काय? माझं मेडिकल फील्ड नसतानाही मी पूर्ण कॅन्सर समजून घेतला, कशा पद्धतीने ते काम करतो शरीरामध्ये हे पाहिलं. त्यानंतर ऑन्कोसायकोलॉजी, म्हणजे सायकोलॉजीची स्पेशलाइज्ड ब्रँच आहे ऑन्कोलॉजी. तर त्याच्यामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑन्कोसायकोलॉजी केलंय. आता माझं परवा दिवशी कॉन्व्होकेशन आहे
आणि मुलीचं काय मुलगी काय म्हणतात तिला पण माहित आहे ना. पहिल्यांदा जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला ना तेव्हा एकच ठरवलेलं, आपल्याला कुठलीही गोष्ट कुणाशीही लपवायची नाहीये. मुलगी माझी 6 वर्षाची होती, तिला मी सांगितलं मला कॅन्सर झाला, तिला कॅन्सरचा कळही कळाला नसेल. पण आपली आई ऑपरेशनला गेली आहे तेव्हा 3-4 दिवस ती पहिल्यांदा माझ्या शिवाय राहिली घरी आजी आजोबांकडे. ज्या दिवशी मी ऑपरेशनवरून आले, माहित नाही तिला काय वाटलं, तिने अगदी फुलं बिलं टाकून माझं असं स्वागत केलं. आई म्हणाली आम्ही काय तिला बोललो नव्हतो. त्यानंतर केमोथेरपी चालू झाली. दुसऱ्या केमोनंतर केस जायला लागले, केस पूर्ण जातात, कारण ते फास्ट ग्रोईंग आपले सेल्स असतात, नख आहेत, केस आहेत, तर त्याचा इफेक्ट त्या कॅन्सरच्या औषधांचा होतो. ओढणी वगैरे घेऊन बसायचे मी घरामध्ये, म्हणजे वडील होते, मला बाकी कोणाचं वाटायचं नाही, पण एक वडिलांसमोर असं नाही बसायचं असं वाटायचं मला. तर ती मला म्हणाली ट्रीटमेंट, तिने हे ऐकलंच असेल कुठेतरी, ट्रीटमेंट झाल्यावर तुझे केस येणार आहेत ना, मग तू आत्ता कशाला ओढणी घेऊन बसतीयस. मग तिने जो कॉन्फिडन्स दिला, नंतर मी ओढणी न घेता बसायला लागले घरामध्ये. मग माझी ट्रीटमेंट संपल्यावरती 5-6 महिन्यांनी हळूहळू केस यायला लागले. त्या गोष्टी पण तिने खूप एन्जॉय केल्या. कराटेच्या क्लासला जायची तेव्हा सांगायची माझी आई केमोथेरपीला गेली, म्हणजे अख्खं जग जिथं लपवतात ह्या गोष्टी, माझी पोरगी सगळ्यांना सांगत होती माझ्या आईला कॅन्सर झालाय. आणि म्हणजे त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा. पण मी एवढं फर्मली आणि स्ट्रॉंगली स्टँड झाले की आज दिवसभरातून 1 ते 2 फोन मला असतात की बाबा तुम्ही माझ्या पेशंटशी बोला, किंवा केअर गिव्हर म्हणजे काळजी कुणी घेतली त्यांच्याशी बोला, किंवा मला असं होतंय तर मी काय केलं पाहिजे, इव्हन मला रडू वाटतंय तर मी तुमच्या समोर रडेन, असेही मला फोन येतात. याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे. म्हणजे मी कॅन्सरच्या वाटेला स्वतःहून गेलेली नाहीये. मी गेले तर आता ह्या वाटेवर मी अजून काय चांगलं करू शकते याचा मी प्रयत्न करते. एक सांगायचं मॅडम, आपल्याकडे एक मुलगी आहे, सकाळी माझ्याकडे आली, म्हटली मला रयत वाणी म्हणून जे तुमचं आकाशवाणी केंद्रासारखं आपलं आहे त्याचं निवेदिका व्हायचं आहे. मला वाटतं ते निवेदिका प्रश्नच विचारत नाही. मी विचारला होता विचार बरं. मला एक विचारायचं की म्हणजे इट इज दुसरं- ऑब्वियस की इट इज ऑब्वियस की म्हणजे एक मेंटली डिस्टर्ब होतं माणूस जेव्हा ह्या फेज मधून जातो. मग तुम्ही काय केल्या गोष्टी? हा म्हणजे चांगला प्रश्न आहे, कदाचित माझं मिस झालं सांगताना. तर मला फोटोग्राफीची हॉबी, लिखाणाची आवड होती. जेव्हा मी ट्रीटमेंट चालू आहे म्हणून जेव्हा घरी बसायची वेळ आली, म्हणजे दवाखान्याचं काम झालं की मॅक्झिमम वेळ माझ्याकडे असायचा, मग मी तेव्हा मंडला आर्ट एक्सप्लोर केलं होतं. म्हणजे फोटोग्राफ्स आहेत, कुणाला इंटरेस्ट असेल तर मी दाखवेन. पण मला मंडला आर्ट जमतं हे तेव्हा पहिल्यांदा कळालं मला. मी पेंटिंग केले, मी फोटोग्राफी केली, म्हणजे मी कविता लिहिल्या. म्हणजे माझ्या मॅक्झिमम कविता या माझ्या ट्रीटमेंटच्या पिरियड्स मधल्या आहेत. किंवा मला पक्ष्यांची आवड आहे, मी असं तासन-तास पक्ष्यांकडे बघत बसायचे. म्हणजे निसर्गाची आवड ही होती. मला पक्ष्यांमध्ये आयडेंटिफिकेशन आवडतं, मला फोटोग्राफी, बर्ड फोटोग्राफी आवडते. प्लस मला म्हणजे थोडंसं नॉलेज आहे की बाबा हे यांचं बिहेवियर काय आहे, तर पक्षी काय करतील. तर मग मी आणि माझं घर आणायचे अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी आहे, असेल तसे पण 40-50 प्रकारचे पक्षी घराच्या शेजारी असतातच माझ्या. मग त्या टायमिंग नुसार मी बसायचे. म्हणजे कुणाचं कोपिंग मेकॅनिझम काय असेल. आणि मंडला आर्ट म्हणजे मी जेव्हा केलं, एक मंडला आर्ट 9 तास करत होते मी. एक आपलं दसरा होता त्यामुळे देवीचा फोटो काढला मी मंडला आर्टला. माझं स्वतःलाच माहित नाही, मी फक्त जेवायला वगैरे जे काही इम्पॉर्टंट गोष्टी त्याला उठले, सकाळपासून रात्रीपर्यंत मी ते पेंटिंग पूर्ण केलं. आणि तो दिवस कसा गेला, दॅट इज कॉल्ड अ कोपिंग मेकॅनिझम. म्हणजे कुणाचं कोपिंग मेकॅनिझम काही असतं. म्हणजे तुम्हाला कदाचित गाणी ऐकायला आवडेल, म्युझिक आवडेल, तसं प्रत्येकाचं कोपिंग मेकॅनिझम हे वेगळं वेगळं असतं. आणि प्रत्येक लाईफच्या प्रत्येक टप्प्यावरती ते अजून उभारी घेतं. तर माझं स्वतःमधलं जे टॅलेंट आहेत ते कॅन्सर मी दाखवलं. मी तर म्हणेन की कॅन्सरमुळे मला लेखिका बनता आलं. कारण लिखाण येतं माहितीये, पण कशा पद्धतीने कन्सॉलिडेट केलं पाहिजे. पण नुसतं करून उपयोग नाहीये. मला त्याच्यामध्ये फॅक्ट लिहायच्या होत्या, रियालिटी लिहायची होती, जेणेकरून मी समाजासाठी पण काहीतरी करू शकेन. म्हणजे माणूस हा सोशल प्राणी इथपर्यंत ठीक आहे, पण आजकाल न्यूक्लिअर फॅमिली आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला दुसऱ्याचं काय चाललं ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं. पण एक एम्पॅथी म्हणतो, सिम्पॅथी इज डिफरंट थिंग अँड एम्पॅथी, की तू जर माझ्याशी बोलायला
दाखवायला आलीस तर मला तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल का त्याचा मी 100% प्रयत्न केला पाहिजे आणि मी त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन केलं पाहिजे. या गोष्टी मला पहिल्यापासून माहित होत्या. म्हणजे लिटरली काही लोकांनी मला वेळच ठरवलं होतं हे पुस्तक लिहिताना. पण मी म्हटलं ठीक आहे, मग का मला वाटतंय ना माझ्या मनाचा आवाज आहे तर तो वेळेपणा मी केला पाहिजे. म्हणजे आता एम.ए. मराठीला पण ऍडमिशन घेतलंय. आम्ही घाबरलो 40 वर्षाच्या एकदम आणि त्या MSc ऍग्री BSc ऍग्री काय मानसशास्त्रीय वगैरे आम्ही घाबरलो आता शिकवायचं कसं. मग म्हणलं तुम्हीच आम्हाला शिकवा पाहिजे. नाही नवीन आणि सगळ्यात महत्वाचं ते मागे छांदांचं सांगत होत्या त्याचं मुखर पोस्टर त्यांनी स्वतः तयार केलं. हा फोटो मी काढलेला आहे. तुम्ही फक्त फोटो सुद्धा अतिशय सिंबॉलिक आहे. काय सांगा त्यासाठी. हे पांगेरा म्हणून जो आपला झाड असतो तर साधारण मार्च महिन्यामध्ये नवीन पालवी जेव्हा फुटते झाडांना तर ह्या झाडाची सगळी पानं फुलं सगळी गेलेली असतात. आणि जेव्हा आपण नवपालवी म्हणतो, आपण पाडवा जेव्हा सेलिब्रेट करतो तेव्हा जसं सगळ्या झाडांना पालवी येते तर ह्या झाडाची फुलं आधी उगवतात. आणि हा फोटो जुना आहे पण जेव्हा मुखपृष्ठाचा विचार केला तर कॅन्सर नंतर ह्याच पद्धतीने फुलायचं आहे ना आम्हाला. ह्या पद्धतीने फुलायचं आहे हे जरा समजून घ्या. म्हणजे कॅन्सर झाला म्हणून मला गप्प बसायचं नाहीये. कॅन्सर झाला म्हणून मला खूप असं वाईट वाटतंय असं नाहीये. मी त्या ह्याच्यातून बाहेर पडलीये. मला सगळ्यांशी बोलायचंय, कॅन्सर बद्दल अवेअरनेस करायचंय. बाकी लोक काहीही म्हणू दे कारण लोक बोलण्यासाठीच असतात. म्हणजे मागून मला जरी कोणी म्हणत असेल की हिला नुसतं कॅन्सर 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 बद्दलच बोलायचंय, हो मी बोलेन ना. हा तुम्ही माझ्याशी दुसरा विषय काढा, मी त्याही विषयावर बोलू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मला वाटतं आता मुलीने विचारलं एखादं विचारू. हा वा छान छान. मॅडम मी महाबळेश्वर तालुक्यामध्ये राहतो तर मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता शहर भागामध्ये तुम्ही मार्गदर्शन करता तसं ग्रामीण भागामध्ये केलेलं आहे. मला आता मी मोहोळला गेले होते. म्हणजे कसं आहे ना, जे मला बोलवतील तिथं मी जाणार ना. एकतर पुस्तकाच्या माध्यमातून मी पोहोचलेली आहे, त्याच पद्धतीने आकाशवाणीला माझा कार्यक्रम झालाय त्याच्यातून मी पोहोचली आहे. परवा दिवशी एक पॉडकास्ट झाला युट्यूबला आरसपाणीचा, विनोद कुलकर्णी सरांनी घेतला, त्याही माध्यमातून मी पोहोचली आहे. मग ज्यांना माझ्याशी बोलायचं आहे म्हणजे सॉर्ट ऑफ काउन्सिलिंग असेल, ट्रीटमेंट कशी असेल, इव्हन हॉस्पिटल कुठले चांगले, काय जे नॉलेज मला आहे ते मी द्यायचा प्रयत्न करते. तुम्ही जरी गावात अरेंज केला कार्यक्रम बोलवलं तरी मी येईन. कारण शेवटी काय आहे ना की ह्या ग्रुपमधून एक जरी माणूस मला अवेअर झाला असं कळालं तर तो त्याच्या घरच्यांना जाऊन अवेअर करेल ना. 15 ऑगस्टच्या दिवशी आपण गावाखांबचे येत असतो ग्रामीण भागामध्ये तर तेव्हा तुम्ही मार्गदर्शन करायला चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. मी म्हणजे 15 ऑगस्टच्या आधी जाणार आहे तेव्हा त्या गावातले सर्व लोक चालेल काही हरकत नाही. फक्त कसं आहे ना की म्हणजे विलिंगली ऐकणारे लोक पाहिजे. काय हा विषय असा आहे ना की कुणाला ऐकायचं पण नसतं, उच्चारायचं पण नसतं. कशाला कॅन्सरचा क पण कुणाला ऐकायचा नसतो. त्यामुळं आता मध्ये आपलं खडकी म्हणून गाव आहे ना, तिथं ते लोक अरेंज करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. आपल्याला काय की बोलून अवेअरनेसच करायचं, दुसरं काय करणार आहे मी. ठीक आहे. छान प्रश्न सर, उत्तर विचारू होते. जर कॅन्सरचं संसर्ग कमी नसेल मग माणसावर दबाव कशा काय वाढू शकतो ना. कसं होतं माहितीये का, आतापर्यंत जसं मी म्हंटल हे सोशली आणि समाज माध्यमांनी स्प्रेड करायचा विषय आहे की कॅन्सरला घाबरू नका. आणि जर संसर्ग नाहीच आहे नाही तर माणसांना जेव्हा डिप्रेशन वगैरे पण कसं काय तर सांगते ना, कारण समाज माध्यम आतापर्यंत तुम्हाला सांगताय की कॅन्सर झाल्यावर तुम्ही मरणार आहे. त्याच्यामुळे हा जर अवेअरनेस माझ्या पुस्तकातून किंवा एक ऐश्वर्या भोसले समोर येऊन करत असेल आणि तुम्ही 40 जण ऐकत असाल तर तुमच्या डोक्यातून आता जाणार ना की तो संसर्गजन्य नाहीये. वेळेत डिटेक्शन झालं तर तुम्ही सगळ्यातून त्यातून कव्हर होऊ शकता. फक्त काय होतं, एक वर्षभर सेटबॅक बसतो. सेटबॅक कशाचा बसतो, तुम्हाला काही लोक अशी आहेत की केमोथेरपी करता करता जॉब पण करणारी आहेत. असं नाहीये की तुम्हाला सुट्टीवरच राहायचंय, पण मला त्याचा फार त्रास झाला केमोथेरपीच्या वेळी, त्यामुळे मी सुट्टीवर होते. प्रत्येक स्टेज असतो ना कॅन्सर. हा प्रत्येक स्टेज म्हणजे 0, 1, 2, 3, 4 असे स्टेजेस असतात. जनरली 1 आणि 2 मध्ये आपण अलर्ट नसल्यामुळे कळत नाही, त्यामुळे शक्य